Hello students, I am Ms. Neel Kokre, working as an assistant professor in electrical engineering department. We are studying the module 1 load forecast of power system planning and reliability subject. Okay. In last lecture, we were studied the extrapolation and correlation methods of forecast. Okay. In this lecture, we will discuss the peak load forecast. Okay, peak load forecasting. What is peak load forecasting? आता आपल्याला माहिती आहे की पीक लोड डिमांड म्हणजे आपल्याला पीक लोड फोरकास्टिंगसाठी काय करायला लागेल तर आता पीक लोड डिमांडचं जे हिस्ट्री आहे ती आधी पाहावी लागेल. ओके, लाईक आता पीक लोड्स आपण म्हणतो की डेली पीक लोड असतो, तसंच वीकली पीक लोड, मंथली पीक लोड असतो. ओके, तर त्याची हिस्ट्री आधी आपल्याला एक्स्ट्रापोलेट करावी लागेल. ओके, मग त्याच्यामध्ये आणखीन वेदर कंडिशन सुद्धा इन्क्लूड होतात. ओके, तर आपण सपोज असं एक वीकली पीक डिमांड फोरकास्ट करायची जर म्हटली तर त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. तर फर्स्ट आहे की डिटरमाइन द सीझनल वेदर लोड मॉडेल. आपल्याला फर्स्ट काय करायचे की सीझनल वेदर लोड मॉडेल डिटरमाइन करावं लागेल. ओके, आता लाईक सीझनल लोड मॉडेल म्हणजेच काय तर आता सपोज समर सीझन घेतलं किंवा विंटर सीझन घेतलं तर त्यावेळेस कोणत्या आवर्सला पीक लोड डिमांड असते, पीक डिमांड असते. ओके, तर ते आधी डिटरमाइन करावं लागेल. नंतर काय करायचे की आपल्याला जे वेदर सेन्सिटिव्ह आणि नॉन वेदर सेन्सिटिव्ह कंपोनंट्स आहेत ते सेपरेट करावे लागतील वीकली पीक डिमांडचे. ओके, ते कशाने करायचे तर आपण जे वेदर लोड मॉडेल आहे ते यूज करून आपण काय करू शकतो की वेदर सेन्सिटिव्ह अँड नॉन वेदर सेन्सिटिव्ह जे कंपोनंट्स आहेत ते काय करायचे सेपरेट करायचे. ओके, नंतर काय करायचं जे नॉन वेदर सेन्सिटिव्ह कंपोनंट्स आहेत त्यांचं काय करायचे डिमांडची मीन अँड व्हॅरियन्स फोरकास्ट करायची. Okay, after that extrapolate weather load model and forecast mean and variance of weather sensitive component. आता आधी थर्ड स्टेपला आपण काय केलं की नॉन वेदर सेन्सिटिव्ह कंपोनंट्स आहेत डिमांडचे त्याचं काय केलं मीन अँड व्हॅरियन्स फोरकास्ट केलं. त्यानंतर काय करायचे की वेदर लोड मॉडेलसाठी आपल्याला एक्स्ट्रापोलेट करण्यासाठी काय करावं लागेल तर वेदर सेन्सिटिव्ह कंपोनंट्स आहेत त्याचे मीन अँड व्हॅरियन्स फोरकास्ट करावे लागतील. ओके, दे आफ्टर दॅट डिटरमाइन व्हॅरियन्स अँड डेन्सिटी फंक्शन ऑफ टोटल विकली फोरकास्ट. आता टोटल विकली जे फोरकास्ट येईल म्हणजे सगळंच नॉन वेदर सेन्सिटिव्ह कंपोनंट्स कन्सिडर करून तर त्याचे आपल्याला मीन व्हॅरियन्स अँड डेन्सिटी फंक्शन डिटरमाइन करावे लागतील. ओके, आफ्टर दॅट कॅल्क्युलेट डेन्सिटी फंक्शन ऑफ मंथली और ॲन्युअल फोरकास्ट. मंथली आणि ॲन्युअल फोरकास्ट जे आहे तर त्याचे आपण डेन्सिटी फंक्शन कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, म्हणजेच आपल्याला थोडक्यात काय काय करायचंय तर हे पीक लोड फोरकास्टिंगसाठी आपल्याला काय करावं लागेल तर आधी आपल्याला पीक लोड डिमांड कोणत्या आवर्सला आहे ओके ते डिटरमाइन करावं लागेल. ओके, मग त्याच्यामध्ये सीझन सुद्धा येतं म्हणजे कोणत्या सीझनला कोणत्या आवर्सला पीक डिमांड आहे ते आधी डिटरमाइन करायचे, मग त्याचं आपल्याला फोरकास्टिंग करायचे. ओके, त्यानंतर आपण असं अज्युम करू शकतो की जे सीझनल व्हॅरिएशन्स आहेत पीक डिमांडमध्ये ते वेदरमुळे आपलं व्हॅरिएशन्स होत आहेत. ओके, अदरवाईज आपल्याला काय करावं लागेल तर ही जी थर्ड स्टेप आहे कोणती सीधीस फोरकास्ट मीन अँड व्हॅरियन्स ऑफ नॉन वेदर सेन्सिटिव्ह कंपोनंट्स ऑफ डिमांड. ओके, डिमांडचे जे नॉन वेदर सेन्सिटिव्ह कंपोनंट्स आहेत त्याचा आपल्याला मीन अँड व्हॅरियन्स फोरकास्ट करायचे. तर ह्या स्टेपच्या आधी आपल्याला काय करावं लागेल मग जर आपण ही स्टेप फॉलो नाही केली म्हणजे कुठली तर वेदरमुळे होणारे जे सीझनल व्हॅरिएशन्स आहेत तर ते जर आपण अज्युम नाही केले तर अदरवाईज हे काय करावं लागेल की ते मीन अँड व्हॅरियन्स नॉन वेदर सेन्सिटिव्ह कंपोनंट्स डिटरमाइन फोरकास्ट करण्याआधी आपण त्याच्यामध्ये सीझनल व्हॅरिएशन्स जे आहेत ते काय करावे लागतील रिमूव्ह करावे लागतात. ओके, वेदर सेन्सिटिव्ह कंपोनंट्सचे. ओके, देन टू यूज द प्रपोज फोरकास्टिंग मेथड a database of at least 12 years is recommended.
म्हणजेच काय तर 12 वर्षांचा डेटा बेस असला पाहिजे फोरकास्टिंग जी आपण कोणती फोरकास्टिंग मेथड यूज करतोय. ओके, तर त्याच्यासाठी 12 वर्षांचा डेटा आपल्याकडे असला पाहिजे. अँड टू डेव्हलप वेदर लोड मॉडेल्स डेली पीक्स अँड कोइन्सायडंट वेदर व्हेरिएबल व्हॅल्यूज आर निडेड. त्यासाठी काय म्हणजे आपल्याला हे जे वेदर लोड मॉडेल आहे ते डेव्हलप करण्यासाठी काय करावं लागेल तर जे वेदर व्हेरिएशन्स असतात ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करावे लागतात. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे इम्पॅक्ट ऑफ वेदर इन लोड फोरकास्टिंग. आता लोड फोरकास्टिंग जेव्हा आपण करतो तर त्याच्यामध्ये वेदरचा काय इम्पॅक्ट असतो, वेदरमुळे काय इम्पॅक्ट होतो तर ते आपल्याला पाहायचे. ओके, वेदर कॉजेस व्हेरिएशन्स इन डोमेस्टिक लोड, पब्लिक लाईटिंग, कमर्शियल लोड्स एक्सेट्रा. आता ऑब्व्हियसली वेदरमुळे काय होतं की डोमेस्टिक लोडमध्ये सुद्धा व्हेरिएशन्स होतात, पब्लिक लाईटिंगमध्ये सुद्धा होतात, कमर्शियल लोड्समध्ये सुद्धा होतात. ओके, म्हणजे सगळ्याच जे लोड्स आहेत तर त्या सगळ्या टाईप्सच्या लोड्समध्ये काय होतात वेदरमुळे व्हेरिएशन्स होतात. मेन वेदर व्हेरिएबल्स दॅट अफेक्ट द पॉवर कन्झम्पन्स आर. आता मेनली वेदर व्हेरिएबल्स कोणते असतात ज्याच्यामुळे पॉवर कन्झम्पशनवर इफेक्ट होतो तर ते आहे टेम्परेचर, क्लाउड कव्हर, देन व्हिजिबिलिटी अँड प्रेसिपिटेशन. बरोबर आहे ना. टेम्परेचर कमी जास्त झालं तर आपलं काय होतं वेदर लोड डिमांड इन्क्रीज और डिक्रीज होते. ओके, तसंच क्लाउड कव्हर असेल तर त्यामुळे सुद्धा काय होतं लोड डिमांड व्हॅरी होते. ओके, देन फर्स्ट 2 फॅक्टर्स अफेक्ट द हिटिंग अँड कुलिंग लोड्स. बरोबर आहे ना. टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर काय होतं त्यामुळे आपलं लोड डिमांड काय होते इन्क्रीज होते. राईट. तसंच क्लाउड कव्हर असेल तर त्यामुळे काय होतं आपण लोड डिमांड काय होते डिक्रीज होते. ओके, आणि दुसरे जे हे आहेत विजिबिलिटी अँड प्रेसिपिटेशन्स हे जे फॅक्टर्स आहेत तर त्याच्यामुळे काय होतं की लाइटिंग लोड्सवर इफेक्ट होतो. ओके, ॲव्हरेज टेम्परेचर इज दी मोस्ट सिग्निफिकंट वेदर डिपेंडंट. बरोबर आहे ना. वेदर डिपेंडंट फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्सेस लोड व्हेरिएशन्स. जे ॲव्हरेज टेम्परेचर आहेत ते सगळ्यात मोठा वेदर डिपेंडंट फॅक्टर कुठला आहे तर टेम्परेचर. बरोबर आहे. कारण टेम्परेचर व्हेरिएशन्समुळे काय होतं लोड व्हेरिएशन्स होतं. बरोबर. ओके, तसंच टेम्परेचर अँड लोड आर नॉट लिनियरली रिलेटेड. बट टेम्परेचर अँड लोड काय आहेत लिनियरली रिलेटेड नाही आहेत. टेम्परेचर इन्क्रीज झालं तर लोड डिमांड काय होतं लोड डिमांड सुद्धा आपली काय होते इन्क्रीज होते आणि टेम्परेचर डिक्रीज झालं तर लोड डिमांड सुद्धा डिक्रीज होते. बरोबर आहे. देन नॉन लिनियरिटी इज फर्दर कॉम्प्लिकेटेड बाय इन्फ्लुएन्स ऑफ ह्युमिडिटी. आता ह्याच्यामुळे परत ही नॉन लिनियरिटी कशामुळे असते पण तर एक ह्युमिडिटी आणि दुसरा आहे एक्सटेंडेड पिरियड्स ऑफ एक्स्ट्रीम हीट ऑर कोल्ड स्पेल्स. ओके, एक ह्युमिडिटीमुळे नॉन लिनियरिटी असते हे टेम्परेचर अँड लोडमध्ये आणि दुसरा कशामुळे असते तर एक्सटेंडेड पिरियड्स ऑफ एक्स्ट्रीम हीट ऑर कोल्ड स्पेल्स. जर हीट जर आहे ती कंटिन्युअस एक्सटेंड होत राहिली भरपूर दिवस ओके तर त्यामुळे सुद्धा व्हेरिएशन्स होतात. आणि किंवा जर कोल्ड असेल तर विंटर सीझन घेतलं तर कोल्ड जर आहे तर ते खूप जास्त राहिलं तर त्यामुळे सुद्धा काय होतं हे लोड व्हेरिएशन्स होतात. ओके, इन लोड फोरकास्ट मॉडेल proper temperature ranges and representative average temperatures which cover all regions of area served by the electric utility should be selected. त्यामुळे लोड फोरकास्ट मॉडेल करण्यासाठी काय करावं लागतं तर प्रॉपर टेम्परेचर रेंज ओके आणि रिप्रेझेंटेटिव्ह ॲव्हरेज टेम्परेचर्स हे काय करावं लागतात तर सगळ्या रिजन्समधले कव्हर करावे लागतात. ओके, नेक्स्ट आहे क्लाउड कव्हर इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ. आता क्लाउड कव्हर ते कसं मेजर केलं जातं तर हाईट ऑफ क्लाउड कव्हर. ओके, ते क्लाउड कव्हरची हाईट किती आहे, थिकनेस किती आहे त्याचा, देन क्लाउड अमाऊंट किती आहे अँड टाइम ऑफ अकरन्स अँड ड्युरेशन बिफोर क्रॉसिंग ओव्हर अ पॉप्युलेशन एरिया.
ओके, म्हणजे आता सपोज एक स्मॉल एरियामध्ये क्लाउड कव्हर आहे, मग त्याचा टाइम किती आहे, तो टाइम इन्क्रीज होतोय का, म्हणजे बराच वेळेसाठी पूर्ण दिवसभरासाठी किंवा 2 दिवस तसंच क्लाउड कव्हर आहे का. तर ह्या सगळ्या हे सगळे फॅक्टर्स काय केले जातात, मेजर्ड केले जातात. ओके, क्लाउड कव्हरमध्ये. The visibility measurements are made in terms of meters or kilometers with fog indication. आता हे विजिबिलिटी कशामध्ये मेजर केलं जातं, तर इन टर्म्स ऑफ मीटर्स किलोमीटर्स. ओके, किती एरिया आहे तो मेजर केला जातो विथ फॉग इंडिकेशनने. ओके, टू डिटरमाइन इम्पॅक्ट ऑफ वेदर व्हेरिएबल्स ऑन लोड डिमांड, इट इज essential to analyze data concerning different weather variables through the cross section of area served by utility and then calculate weighted averages for incorporation in the modeling. ओके, काय केलं जातं, तर हे वेदरचा जो काही वेदर व्हेरिएबल्सचा जो काही लोड डिमांडवर इम्पॅक्ट आहे तो डिटरमाइन करण्यासाठी काय करायला लागतं, तर आपल्याला डेटा अनालाइज करावा लागतो एक कन्सर्न म्हणजे डिफरंट वेदर व्हेरिएबल्समध्ये आणि एक पर्टिक्युलर एरियामध्ये, प्रत्येक एरियामध्ये जी काही इलेक्ट्रिक युटिलिटीज आहेत तर त्या सगळ्यांचं काय केलं जातं, आपल्याला डेटा अनालाइज केला जातो. ओके, this is about the impact of weather in load forecasting. Next, I hope the first model is complete here. Okay, we will start next model in next lecture. Thank you.